नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहे। तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काहीच महिन्यात सुरू होणार। महाराष्ट्रातील राजकारण सर्वात महत्त्वाची लढाई म्हणजे बारामतीत असते। असं लोकसभेनुसार विधानसभेलाही सर्वच लक्ष वेधले आहे, ते म्हणजे बारामती लढाई। लोकसभेत बारामतीच्या लढाईत ननंद भाऊजाई आहे अशी लढत आहे, मात्र विधानसभेला बारामती मतदारसंघातून स्वतः अजित पवार निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे। तेव्हा अजित पवारांविरुद्ध पवार कुटुंबातील उमेदवार उभा राहणार का आणि बारामती पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार अशी लढाई रंगणार का, असा प्रश्न सगळ्यांना, कार्यकर्त्यांना व सर्वसामान्यांना पडताना दिसत आहे। आणि मुख्यमंत्री पदाबाबत दादांना खरंच काय वाटतं? मुख्यमंत्रीपदी संधी मिळणार का? याबाबत विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार उभे राहणार का, असा प्रश्नांना तोंड फुटले आहे। तर बारामतीकडे महाराष्ट्रासह देशातले प्रत्येकांचं लक्ष लागले आहे। तर अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर बारामतीतील गणित बदलले। तर लोकसभेत ननंद विरुद्ध भाऊजाई लढत पाहायला मिळत आहे। आता विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का, अशी चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। तर अजित पवार यांच्या विरोधात कोणाला शरद पवार उभे करणार, असा प्रश्न देखील सगळ्यांना पडला। पण बाकीच्या काय बोलणार, असं त्यांनी म्हणाले। आणि लोकशाही आहे त्यानंतर कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी विचारलं की तुमच्या पुढे घरातून उभे कोण करणार, या प्रश्नावर ते स्पष्ट म्हणाले की मी त्याबद्दल काय बोलू, मी काहीही बोलू शकत नाही। त्यासोबत बारामतीतून कोण लढणार हे पक्ष ठरवेल, हे मी नाही ठरवणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास